दुष्मी गावची पहिली नौदल सैनिक कुमारी साक्षी पाटील हिचा विविध सामाजिक संस्था संघटनांकडून सन्मान। पेण तालुक्यातील दुष्मी गावची सुकन्या कुमारी साक्षी सुभाष पाटील ही पंचक्रोशीतील पहिली नौदल सैनिक ठरली असून अवघ्या 18व्या वर्षी भारतीय नौदलात भरती झाल्याबद्दल गरुड झेप अकॅडमी, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा यांच्यासह विविध राजकीय सामाजिक संघटनांकडून नौदल सैनिक कुमारी साक्षी पाटील हिचा सन्मान करण्यात आला। मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी ठाकूरपाडा येथील शिवमंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या सत्कार समारंभास गरुड झेप अकॅडमी व साक्षी पाटीलचे मार्गदर्शक माजी सैनिक सुभेदार रमेश सर, प्रदीप प्रजापती, जोशी सर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, पोलीस पाटील रमेश कांबळे, गोपीनाथ ठाकूर, महेंद्र घरत, सुभाष पाटील, सरिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत, उद्योजक मधुकर भगत, निवृत्त पोलीस अधिकारी महादेव घरत, महेंद्र घरत, नितीन घरत, भालचंद्र खरिवले, प्रभाकर जवके, निलेश पाटील, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे राजू पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मानसीताई पाटील, मनोहर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पेण। लहानपणी बोलताना की 7वी 8वी पासून मला एक इच्छा होती की मला डिफेन्स फील्डमध्ये जायचं। मी प्रिपरेशन करत होते इंडियाचा, पण अटेम्प्ट झाले, 1-2 अटेम्प्ट दिले मी आणि नंतर मग ह्याचे फॉर्म भरले, नेव्ही, एअरफोर्स, आर्मी। मग ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये झालं, ग्राउंड झालं, एअरफोर्सचं पण झालं। मग सगळ्यात आधी कॉल लेटर पप्पाला की ज्याचा आधी कॉल लेटर आहे तिकडे आपण त्याला पहिलं प्राधान्य त्याला देऊया। कारण मग नेव्हीच्या आधी कॉल लेटर, नेव्हीचं सगळ्यात आधी कॉल लेटर आलं, तर मग नेव्हीला सगळ्यात आधी प्राधान्य देऊन नेव्ही जॉईन केली। आणि तिकडेची ट्रेनिंग आम्हाला 4 महिन्याचं आता ट्रेनिंगचं रुटीन सांगायचं गेलं तर सकाळी 4 वाजता उठायचं, ग्राउंड झालं की ब्रेकफास्ट वगैरे, मग लेक्चर वगैरे झालं, परेड चालायची, शेवटला जर परेड ग्राउंड, दिवसभर परेड ग्राउंडवर, शेवटचा महिना पूर्ण परेड ग्राउंड गेला, दिवसभर परेड पासिंग आउट परेड झाली, सगळं झालं। नंतर मग शिफ्ट ट्रेनिंग केली झालं आणि मग आता सुट्टी लागली। मेसेज आहे की आधीपासून तुम्ही हे करा, तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही त्याची तयारी आधीपासून करा। आता मी 12वी नंतर गेली, तर असं नका करू की नंतर आधी आता आपल्याला गायडन्स आहे, मला गायडन्स मिळतं कारण की आपल्याजवळ आहे नाही, तर गायडन्स नाही, तर तुम्हाला मी सांगेल की आधीपासून तुम्हाला माहिती आहे काय करायचं, तर तुम्ही हे करा की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला जायचं आहे ना त्याच गोष्टीमध्ये तुम्ही हे करा, आधीपासूनच प्रिपरेशन करा की हां। आणि पहिली गोष्ट म्हणजे आणखी एक गोष्ट सांगायची तर थिंकिंग, तुम्ही कुठली पण गोष्ट निगेटिव्हली घेऊ नका, प्रत्येक गोष्ट तुम्ही पॉझिटिव्हली घ्या। तुम्ही एकदा थिंकिंग बदलली ना प्रत्येक गोष्ट चेंज होऊन जाईल। प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत काही नाही होत त्याला आणि नाही झालं ना तरी पण त्याला पॉझिटिव्हलीच घ्या। म्हणजे मम्मी हमेशा सांगते कुठली पण गोष्ट निगेटिव्ह झाली ना तरी तुम्ही पॉझिटिव्हली घ्या, त्याच्याबद्दल तुला काय ना काय भेटणारच। म्हणून कुठली गोष्ट निगेटिव्ह घेऊ नका, जरी ते निगेटिव्ह असेल तरी त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घ्या। काहीतरी चांगलं आहे ह्याच्यातून, जे घडतं ते सगळं चांगल्यासाठीच घडतं। सर्वांना नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा। तर आणि तुमच्या मला हे ब्लेसिंग्स लागण्यासाठी सगळ्यात थँक्यू। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझे पॅरेंट्स, आज कुठे पण म्हणजे मी ग्राउंडमध्ये झालं, मेडिकल झालं, माझी एक्झाम झाली, प्रत्येक वेळी माझ्यासोबत राहिले। म्हणजे आता पण मी आता उद्या परवा चालली आहे, तर त्या दिवशी पण सोबत अजून पण, म्हणजे प्रत्येक वेळी आज कुठे पण जाऊ दे, काय पण असू दे, पहिले ते माझ्यासोबत राहिले, कशा पण गोष्टीत असते। आणि नंतर सांगायचं म्हटलं तर अकॅडमीबद्दल, तर अकॅडमी म्हणजे आधी मी गरुडमध्ये मला जायचंच नव्हतं पहिले, आम्ही पुण्यामध्ये दुसऱ्या अकॅडमी बघितल्या होत्या, तिकडे सगळं, पण तिकडे कसं होतं सगळं वेगवेगळं, इथे मेस, हॉस्टेल वेगळ्याकडे, कोचिंग्स वेगळ्याकडे, लॅब वेगळ्याकडे, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी ठिकाणी। पण जेव्हा आधी मग नंतर मम्मी पप्पा बोलले की गरुडमध्ये बघायला जाऊ, घे नको घेऊ, तुझं दुसरं ऑप्शन आहे, पण आपण बघायला जाऊ एकदा। मग गेलो, दादा माझ्यासोबत होता, तो पण येतो आमच्यासोबत, कधी हे असले कुठे बघायला जायचं असेल काय असेल तेव्हा तो पण नेहमी सोबत असतो। तर झालं, गेलो अकॅडमीमध्ये बघायला।